ह्या आहेत तेलंगणाच्या नवनियुक्त कॅबिनेट मंत्री धनसरी सिद्धका. त्या म्हणतात की लहान असताना मी कधीच विचार केला नव्हता की नक्षलवादी बनेन. नक्षलवादी असताना कधीच विचार केला नव्हता की वकील बनेल. वकील असताना कधीच विचार केला नव्हता की आमदार बनेल. आमदार असताना कधीच विचार केला नव्हता की PhD पूर्ण करेल आणि आता मंत्रिपदाची शपथ घेतली. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली हीच ती स्त्री ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल पास करत नाही म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ही किमया आहे केवळ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीची. नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री होणाऱ्या या ताईंना सलाम. तेलंगणाचे पहिले दलित उपमुख्यमंत्री म्हणून मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी शपथ घेतली. पण सगळ्यात मोठा जल्लोष तेव्हा झाला जेव्हा धनसरी अनसुया सिद्धका या शपथविधीसाठी मंचावर दाखल झाल्या. त्यांची शपथ सुरू होण्यापूर्वी सुमारे 20 सेकंद समोर उपस्थित असलेला जनसमुदाय त्यांच्या नावाचा जयघोष करत होता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही त्यांची शपथ सुरू करण्याआधी एवढा वेळ थांबावं लागलं नव्हतं. पण धनसरी अनसुया सिद्धका यांच्या शपथविधीसाठी मात्र खूप मोठा जल्लोष केला गेला. हे दृश्य पाहून तेलंगणाच्या राजकारणाची माहिती नसलेला मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या या बाई कोण असा प्रश्न पडला तर नवलच. 10वीत असताना हातात बंदूक घेतली आणि नक्षलवादी चळवळीत त्या सामील झाल्या. गोट्टीकोया या आदिवासी जमातीमध्ये जन्मलेल्या सिद्धका यांनी अगदी कमी वयातच वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला होता. नक्षल चळवळीत सामील होण्याबाबत त्या म्हणतात की आजूबाजूच्या चळवळीने प्रेरित होऊन मी तो निर्णय घेतला होता. नक्षलवादी चळवळीत सुमारे 2 दशकं सक्रिय राहिल्यानंतर अखेर 1997ला त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्या मुख्य प्रवाहात परतल्या. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि उपजीविकेसाठी एका स्वयंसेवी संस्थेत काम सुरू केलं. वारंगळ जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करत असताना त्यांनी समाजातील गरीब आणि गरजू आदिवासींना कायदेशीर मदत करण्यास सुरुवात केली. पुढे समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठीच 2004मध्ये विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली. सिद्धका यांनी तेलुगू देशम पक्षाकडूनच पहिली निवडणूक लढवली, मात्र त्या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही. काँग्रेसचे उमेदवार पोदेम वीरय्या यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरच्या निवडणुकीत सिद्धका यांनी पोदेम वीरय्या यांना हरवलं आणि त्या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. 2014 साली त्यांनी पुन्हा TDPकडून विधानसभेची निवडणूक लढवली, पण तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार चंदूलाल यांनी त्यांचा पराभव केला. 2018च्या निवडणुकीत सिद्धका यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वात सिद्धका काँग्रेसमध्ये आल्या. हे दोघेही चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षात एकमेकांचे सहकारी होते. 2018ला झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धका यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला. आमदार सिद्धका बनल्या. डॉ. सिद्धका राजकारणात प्रगती करत असताना सिद्धका यांनी शिक्षण मात्र सोडलं नाही. 2022मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात PhD पूर्ण केली. पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्यातील स्थलांतरित आदिवासींचे सामाजिक बहिष्कार, वारंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील गोट्टीकोया जमातींचा अभ्यास हा त्यांचा PhDचा विषय होता. लॉकडाऊनमुळे प्रत्येक माणूस घरात अडकलेला असताना आमदार सिद्धका यांनी दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत मदत पोहोचवली. या गावांमध्ये धान्य पोहोचवण्यासाठी त्यांनी कधी पायी तर कधी ट्रॅक्टरमधून प्रवास केला आणि त्या मदत कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. सिद्धका यांनी नेहमी स्थानिक आदिवासींसाठीच अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय करणं हेच आपलं ध्येय असल्याचं सांगत होत्या. यावर्षी जुलै महिन्यात तेलंगणामध्ये महापूर आला होता. मुलुगू जिल्ह्यातील कोंडई गावातील परिस्थिती बघून सिद्धका भावनिक झाल्या आणि त्या गावातील लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती करत असताना माध्यमांसमोरच त्यांना रडू आवरलं नाही. सिद्धका यांनी मुलुगूच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे उमेदवार बडे नागज्योती यांचा 33,000 मतांनी पराभव केला. सिद्धका यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर